सध्या लाल कांद्याचं जे उत्पन्न आहे ते मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे आवक देखील वाढलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता जे भाव आहे ते देखील घसरत आहे। मात्र या संदर्भात आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्रित येऊन पुन्हा एकदा कांदा प्रश्न आहे तो मार्गी लावा अशी मागणी आता कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून केली जाते। माझ्यासोबत कांदा उत्पादक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भारत दिघोळे आहेत। काय नेमकी मागणी आहे? कांद्याचे दर आता घसरत आहे, एकंदरीत काय आपल्याला वाटतं? नाही, आता जर तुम्ही बघाल केंद्र सरकारने 2023ला जी कांद्यावरती निर्यात शुल्क लागू केलं होतं, त्याच्यानंतर 6 महिन्याची निर्यात बंदी, त्याच्यानंतर पुढे जाऊन निर्यातीवर किमान निर्यात मूल्य आणि सतत कांद्याच्या विरोधी जे धोरण आहे केंद्र सरकारचे, त्यामुळं कांद्याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं मागील वर्ष दीड वर्षामध्ये करोड रुपये नुकसान झालेलं आहे। असं असताना आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे निर्यात बंदी हटवली गेली, परंतु त्यावेळी जे निर्यात शुल्क होतं 40%, ते मागील काही महिन्यापूर्वी त्याचं निम्म कमी करून 20% केलं, परंतु अजूनही 20% निर्यात शुल्क जे शिल्लक आहे, त्यामुळं परदेशात जो कांदा निर्यात व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क लागल्याने कांद्याची निर्यात आहे तिला ब्रेक लागलेला आहे। आणि कांदा आता जो आहे महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने आज गेल्या 4 दिवसापासून जर बघाल तर कांद्याच्या दरामध्ये कमीत कमी क्विंटल मागं 1,500 पर्यंत घसरण झाली आहे। एका शेतकऱ्याचं जर क्विंटलला 1,500 म्हटलं तर लाखो शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान या सरकारच्या धोरणामुळे होत आहे। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर तत्काळ ही कांद्याच्या निर्यातीवरील 20% शुल्क हे शून्य करायला पाहिजे। अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आता जे नागपूरला हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होते, या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील कांदा उत्पादकांचा उद्रेक त्या अधिवेशनात नागपूरला दिसल्याशिवाय राहणार नाही। खरं तर आता जो कांदा आहे तो साठवणूक करता येत नाही, तात्काळ त्या कांद्याची विक्री करावी लागते। काय नेमका उपाययोजना आहे जिल्ह्याच्या संपूर्ण आढाव्यातून आपल्याला नेमका काय निदर्शनास येत आहे? नाशिकसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जो खरीपचा आणि लेट खरीपचा कांदा आता काढणीस आहे, या संपूर्ण कांद्याच्या उत्पादनावरती आधीचा थोडं परतीचा पाऊस असेल, मध्यंतरी झालेला बेमोसमी पाऊस असेल, त्याच्यातून नुकसान झालेलं आहे। पण भरपूर कांद्याची लागवड असल्यामुळं आवक मोठ्या प्रमाणात होत आहे। आणि या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे आता सरकार स्थापन व्हायला पाहिजे, निवडणुका होऊन मतमोजणी होऊन इतके दिवस झाले, पहिले सरकारच स्थापन झालं नाही, नंतर थोडं सरकार स्थापन झालं ते अजून मंत्रिमंडळाचा विस्तार नाही, आता अधिवेशनाच्या तोंडावरती आज मंत्रिमंडळाचा विस्तार करताय, परंतु हे कधी कारभार स्वीकारणार आणि कधी शेतकऱ्यांचं काम अग्रक्रमाने मार्गी लावणार हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे। आत्ताची जी निर्यातीवरचं शुल्क ते तत्काळ हटणं गरजेचं आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दर घसरणीमुळे रोजचं जे करोड रुपये नुकसान आहे ते होत राहील। नक्कीच आपल्यासोबत होते महाराष्ट्र राज्याचे कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे। त्यांनी थेट आता जे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे, या अधिवेशनात जाऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक आम्ही त्या ठिकाणी सरकारसमोर मांडणार असं देखील त्यांनी इशारा एवढी सरकारला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।